पाय होय खरंच पाणी सुटले. तिकडेच लागणार आहे का? मुरलं नाही ते सध्या लोणचं. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हाय कर बाळा सर्वांना, हाय. चला गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा. आणि इकडं आमचं सकाळची तयारी बघू काय चालू आहे. तर इकडं आई बसलेली आहे. नमस्कार. काय आहे बाबा? ए बडा, झोपाची तयारी. हो का? कारण सकाळपासून कधीपासून उठलेला तू? 6 वाजता. 6 वाजतापासून उठलेला आहे. तर डायरेक्ट आता 8 वाजत आलेले आहे आणि डायरेक्ट त्याला पाण्यामध्ये टाकायचं. आता 2-3 घंटे सकाळचे खेळणं झाले, उड्या मारणं झाल्या. तिकडे नाश्त्याला काय केलं बघूया आपण. नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे? नाश्ता केला आताच. आता काम करायची सकाळचे. आता 12-1 वाजणारे कामाला पण हे करा ते करा. ते तर आहेच म्हणा, दुपारची कामं सकाळची कामं. चालूच राहते. आणि काल काय ते आंबे आणलेले रायत्याचे. हो, आंबे लोणचं करायचं ना. हो का? आज ते वेळेवर असते ना, आणल्याबरोबर वाळू घालतात काही. धुवा लागणार. मग कुठे दाखव बरं, आहेत का? हो, आता नेमके खराब आहेत का कसे झाले? काल आणलेले आहेत. कालपासून जसंच्या तसे 1 मिनटं पण पाहिलं नाही आहे. नाही ना, फ्रीजमध्ये खराब नसते. पाहिलं थोडं पण हे बाय, वाफ वगैरे झाली आहे त्याला. आणि पाणी सुटलं असेल त्याला आता. पाय होय खरंच पाणी सुटले. काय म्हणावं आता. अनार तर लावले, पण अनार मला आणायचे, सर्वांच आणायचे होते. हे आंबे जवळपास पडले आपल्याला 170 रुपये किलो. कारण 20 रुपये किलो फोडायचे आणि 150 रुपये किलो आंबा. नाही मग ते एखाद्या त्याच्यातच आले ना पहिलेच. हे काय बरं पन्नीमध्ये खराब होत असते, पन्नीमध्ये ठेवायला नाही पाहिजे, तर पन्नीमध्ये ठेवलं सगळ्यासाठी. हो रे स्वराज. स्वराजला काही सुचत नाही. भाजीपाला खराब होत नाही. पोळी खराब होतील का? नाही पोळी तर कुठं आपण हे तवाची तवाच करू. नाही नाही 1-2 फोडी ते तिकडूनच आलेले. हे नरम म्हणतात तर ते नरम बी कडक झाले. काय काय ना हे काढलंच नाही आवडलं. जशा काढून आज करणार आहे का? हो आज करायचं. मोठं घर काढजवलं. रेसिपीचा व्हिडिओ घेणार आहे, त्यामध्ये लोणचं केलेलं दाखवणार आहे का? रेसिपी तर वेगळं झालं, पण आता लोणचं बनवणार आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवायचा. ठीक आहे, येईल तुम्हाला पाहिले राधिका रेसिपी चॅनलवरती. सध्या तरी इकडं तयारी बाकीचं आईचं पण, आणि स्वराजची आंघोळ पण राहिलेली आहे. स्वराज, तू लोणचं खाशील का बाळा? लोणचं अरे वा, जमलं का नाही? काय सांगू आता. लोणचं तर एकदम हे असं लालसरच दिसत आहे, एकदम तिखट आहे ना. मसाला चांगला आहे. छान झालं. तू थांबणार वाडा, पण आज कसं काय आई करत आहे इकडं? मग आता करावंच लागतं. मला जमत नाही म्हणून लोणचं. जमत नाही. इव्हन मला जमत नाही राहते का म्हणजे सडते माझ्या हातचं लोणचं. मी एकदा नाही का लग्नाच्या आधी घरी बनवलं. बरं लोणचं जमत नाही, दुसऱ्या भाज्या जमत नाही, जमते काय? दुसऱ्या भाज्या सर्व पाव आहे काही बोलतात. हा? रोज भाज्या किती मस्त बनवतो म्हणतात की जमत नाही तुझी भाजी. आईचं किती वेळा करते? पण मग आता कधी करावंच लागते. कधी म्हणजे टाइम पाहून करायला लागते ना. पण असतो नाही किचनमध्ये, नाही बाकीचे कामं सर्व आईच करताना दिसते नेहमी. लोणचं आई खूप छान करतात म्हणून आई. म्हणून आईच्या इकडे दिलं का? आणि तुला काय जमतं सर्वात छान? सगळंच करते. आपे करते, करते. काय चालते, काय येते तुला? काय बनते तुला? काय येते? आपल्या करते, भाज्या करते रंगाच्या. सगळंच करते. काय तुम्हाला नाही. कशी भाजी आवडते? मला सगळ्या वागायचे. आईला आणि तुम्हाला? पत्तागोबी.
म्हणजे पत्ताकोबी आईच्या हातची एवढी जमत नाही पण राधिकाच्या हातची जमते. पण असं आहे काही काही गोष्टी आहे. तसं तर आईच्या हातचं सर्व 2-3 भाज्या आहेत खूप साऱ्या आवडतात. आई ती भाजी मस्त करतात त्याची. कोणतं? कढी कढी गोड. ठीक आहे. आता लोणचं तर आहे तिकडे लोणचं बनवत आहे. मस्त करतात त्याला द्या ना. सॅरलॅक्स बनवलं. हा आणखी सॅरलॅक्स आवडते तर तुला हे ना पिलो आजीच्या हातचं तुला काय? अरे पण एवढं थोडी असते की हे करते आई तर मग आईच्याच हातानं का. आता लोणच्याचं जास्त कुठं नाही म्हणून आईच्या इकडे करून नाही नाही घ्यायचं. मी सर्व साहित्य काढून दिलं आहे बघा विचार. हा सगळं काढून दिलं. फक्त आईला म्हटलं तुम्ही करा. फक्त हात लागच. हा हात लागल्यावरच चांगलं. तुला लोणचं खायचं का स्वराज रे? नाही बाप्पा आज 1 वर्ष लोणचं नाही चालत हो का? म्हणून तर कमी केलं लोणचं. नाही तर बरं 3 तर याची टेस्ट कोण खाऊन पाहणार आता लोणचं कसं झालं सध्या तर. कोण पाहिजे आता तू काय तुम्हीच पाहिलं. कारण बनवलं दोघी जणी ना. मला तर जमणार नाही लोणचं खायला. चालते ना. केलं कोणासाठी जास्त एखादी फोड खायला काही नसते हो. हे कच्चे हे लोणच्याचे पण आता नाही मजा यायची. मोडल्याच्या नंतर मजा आहे. खरं तर लोणचं आता हे तिखट लागणार आहे. तिखट नाही का हे लागणार तिखटच लागणार आहे का? मुरलं नाही ते सध्या लोणचं. आंबट बरं आहे. कप झालं पण टेस्ट आंबट असते. कैरी आंबटच असते ना ती मसाला आंबट. मस्त आहे. मसाला चांगला झाला. चांगला मग कोण केलं आहे ना केलं याला नाही का हे आणा लागणार आहे काही ते ठेवायला काचाची काचाची आपल्या घरी तेवढी भरली हो नाही. तिकडं आहे ते आणून घेऊ ना. आणू पण ते लय मोठे ना 7 किलो लोणचं बसते त्याच्यात. लय मोठी होती. मग ते एवढं काय करायचं आहे हे नाही लय मोठी होती मग काळायला भारी जाते ना. हो लय अंदर हात घायला लागतं ते. मोठी आहे. मोठी खूप मोठी आहे. हो 2 किलोची काचाची घेऊन आहे ना सध्या 7 किलोचं लोणचं बसते त्याच्यात एवढी आहे. एवढी भरणी कशी काय आली बरं? पहिले बाय लोणचं घालतच तेवढं. हो पहिले आता करत उली उली हं. 12 महिने पुरलं पाहिजे म्हणून. हो हे लोणचं 2 महिने पुरत नाही खातं म्हणलं. हो. एवढं 2 महिन्यात लोणचं आहे. पहिले नाही ते एवढं मस्त भाकरीवर गिन्याच्या वावरात मग पहिलं लय वेगळंच होतं ना पहिलं वातावरण. खेड्याच्या याच्या आपलं माहितीये का आणि आता पण आपण जे आहे ना 2 वर्ष आधीचं लोणचं खात आहे हो म्हणून मग याची कमी आहे. अजून बी नाही घरी आहे ना. जास्त जुनं काय मग 2 वर्षाचं. जुनं नाही मागच्या वर्षी काही घातलं हा कारण हिला चालत नव्हतं ना. आणि ते लग्नाच्या घातल्यानंतर नाही लग्नाच्या नाही. लग्न झालं की लोणचं घालत नसते का. म्हणून 1-2 वर्षापासून लोणचं नाही आहे. आता घातलं. मी आता घातलं होतं ना मागच्या वेळेस उन्हाळ्यात नाही कैरी आलते ना तेव्हा आहे ना 1 किलोच किती. ते तर त्याच्या कैऱ्याच्या कच्च्या साधं आहे ते काय. साधंच आहे. पण हे आपण आता मटेरियल टाकले. पण आता याच्यावरून झालं की राधिकाला काहीच जमत नाही. सर्व काही जमते आईलाच. किती काही आता सांगत होतं नाही जमलं शिकून घ्यायचं. करून नाव नाही तुम्हाला काही शिकून घ्यायचं ना. सगळं देते ते. काय नाही देते. पण ते काय झालं दिले मग आता ते हात कसं आहे आपण काल सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की राधिकाच्या जे रेसिपी चॅनल आहे त्याच्यावरती लाईव्ह जाणार आहे. हो ना पण मग काय आलं जाऊ ना आता पुढच्या रविवारी जाऊ नाही तर शनिवारी यायला विठ्ठल बनायचं. बरं ठीक बघू आता. हो आता सध्या तर लाईव्हचं जे आहे कॅन्सल झालेलं आहे. ऍडजस्टमेंट असं करू. चला हे पण फटाफट आहे. पोत खूप पकडले सारं काम नाही. आहे इकडं पण. कसं हे आपलं अरे बापरे अरे स्वराजचे नवीन नवीन गुण येते हे काय करता बळा तू असं ये उड्या मारायच्या का झाडा सगळ्याच तुला. हा बाय बाय इकडं बाय आज कर. हा तर जसं शिकवलं ना तसंच करणार. आपण का बैल हाकलत आहे हो हो करायले थांबा हो घाम पाणी किती येते तर लेट नाही आहे ना. मस्त करत आहे ते. आता गाय वगैरे जातात ना दारासमोरून असं मला नाही नाही म्हणायचं म्हणते ते नुसतं नुसते असंच करते नुसता काही पण आपलं. अरे 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 झालं काम झालं आतापासून नाही ऐकणार आता. किती लसूण आला तू? हा? डोळ्यात पाणी सांगणार डायरेक्ट त्यांनी. अरे वा आला? स्वराजनं तिच्या मम्मीला लढवलं बघा एवढं हे झालेलं आहे. नाही सांगू. अगं कुठलं मग आताचं वातावरण झालंच तयार तरी आणखी 8 महिन्याच किती आहे. दिवसभर 8च महिन्यात चालू आहे. बघच कर नुसतं रडून चालू आहे आतापासून. लढवणं काय तरी पुढे काय पुढं काय म्हणजे लय. पुढे काय ऐकेल. अरे वा किती दिवसात पाऊस उडालाच
मस्त वातावरण आहे पावसाचं. नाही याचं चांगला शूट पाऊस. घ्यायचं आहे. तुला आठवते का आपण ते एक गाणं घेतलं होतं मस्त चांगला पाऊस झाला. बऱ्याच दिवसांचा असा पाऊस पाहिजे भेटत आहे. जवळपास किती दिवस गॅप पडला होता? 15 दिवसांनी जास्त जास्त. 15 दिवस झाले गॅप होता पूर्ण. याला पण हातात किती केस ओढले. डुग्ग्याचं किती आता परत झाला मला 1-2 महिना झाला. याचं पहिलंच पाऊस पावसात जासाठी यायला मजा येते. नाही, आहे पहिलंच ना? पावसाळ्यात पाऊस आला की खूप मजा येते. मस्त पाऊस वगैरे आहे. आई पहिले गावाकडे विचार आपला पाऊस पडला का तर. हो ना विचार कारण इकडे पाऊस चालू झाला जोर आहे ना. तिकडं असं ना चालू आबाळ आहे. हं. आबाळ आहे. हो. चला असं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ पण आता खूप मोठा होता आपला. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. चला ओके बाय. सुरज बाय कर. बाय. बेला